मुन्ना बजरंगी 80च्या दशकातील दहशतीचे दुसरे नाव। साप्रमाणेच कुख्यात माफिया मुख्तार अन्सारी सोबत राहणारा शार्प शूटर जो खेळण्याप्रमाणे बंदुकीशी खेळत असे आणि कोणासाठी कोणाचा जीव घेणे ही एक चेष्टाच होती। 9 जुलै 2018 रोजी याच मुन्ना बजरंगीची यूपीच्या बागपत तुरुंगात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। दुसरा गुंड सुनील राठी याच्यावर खुनाचा आरोप आहे। आता 6 वर्षांनंतर सीबीआयने या प्रकरणी आरोपपत्रात अनेक महत्त्वाचे खुलासे केले। या खुलाशानंतर मुन्ना बजरंगी पुन्हा एकदा चर्चेत आलाय। अशा परिस्थितीत प्रेम प्रकाश उर्फ मुन्ना बजरंगी गुन्हेगारीच्या दुनियेत कसा आला ते सांगूया। काही दिवसातच मुख्तार अन्सारीने त्याला आपल्या जवळचा मित्र का बनवला? नमस्कार, टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे। भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येप्रकरणी मुन्ना बजरंगीला 2009 मध्ये अटक करण्यात आली होती। चौकशी केली असता धक्कादायक रहस्य उघड झाले। यूपीतील जौनपूरच्या संपूर्ण दयाळ गावात राहणाऱ्या प्रेम प्रकाशने 5वी नंतर अभ्यास सोडला होता। इंडिया टुडेच्या वृत्तेनुसार जेव्हा तो अवघ्या 14 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या संमतीशिवाय जबरदस्तीने त्याचे लग्न लावून दिलं। लग्न होऊन अवघे 4 ते 5 दिवस झाले तेव्हा गावात काकाशी वाद झाला। भुल्लन सिंग नावाच्या व्यक्तीने त्याच्या काकांना जाहीर शिवीगाळ केली। या गोष्टीने प्रेम प्रकाश दुखावला। प्रेम प्रकाशने आपल्या मामाच्या अपमानाचा बदला घेण्याचं ठरवलं। त्याने कुठून तरी 250 रुपयांना कट्टा विकत घेतला। त्याने पिस्तूल घेऊन भुल्लनचे घर गाठले आणि त्याच्यावर गोळी झाडली। गावात एकच गोंधळ उडाला। पोलीस आले, मात्र तोपर्यंत प्रेम प्रकाश पळून गेला होता। प्रेम प्रकाशचे गुन्हेगारी जगतात पहिले पाऊल होते। यानंतर त्याची पावले गुन्हेगारीच्या जगाकडे वळली। त्याने आपले नाव प्रेम प्रकाश वरून बदलून मुन्ना बजरंगी केले। सुरुवातीला त्याने त्याचे नाव प्राणघातक हल्ल्यासारख्या छोट्या मोठ्या प्रकरणांमध्ये पुढे आले, पण लवकरच तो पूर्वांचलचा कुख्यात डॉन बनण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला। सर्वप्रथम त्याने जौनपूरचा गुंड गजराज सिंह याच्याशी हातमिळवणी केली आणि त्याच्यासाठी काम सुरू केले। त्या काळात पूर्वांचलमधील एक नाव गुन्हेगारीच्या जगात झपाट्याने वाढत होते। याचं नाव होतं मुख्तार अन्सारी। मुन्ना बजरंगी याच्या टोळीत सामील झाला। 1984 मध्ये यूपीमध्ये एका व्यावसायिकाची भर दिवसा हत्या करण्यात आली होती। मुन्ना बजरंगीने ही हत्या केली होती। आता गुन्हेगारीच्या दुनियेत मुन्ना बजरंगीचं नाणं काम करू लागलं। अशा स्थितीत मुख्तार अन्सारी यांनी त्याच्याकडे सरकारी कंत्राट मिळवण्याचं काम सोपवलं। मुन्ना त्याच्या भरवशापेक्षा जास्त असल्याचं सिद्ध झालं। आता तो मुख्तारचा उजवा हात बनला होता। मुख्तार अन्सारीनेही मुन्ना बजरंगीला पूर्ण पाठिंबा दिला। एके दिवशी दोघेही कुठून तरी परतत असताना वाटेत शत्रूच्या टोळीने त्यांच्यावर गोळीबार केला। गोळीबारातून मुख्तारने मुन्नाला वाचवले। या हल्ल्यात दोघेही किरकोळ जखमी झाले, पण त्यानंतर मुख्तार आणि मुन्ना यांच्यातील विश्वास आणखी वाढला। दरम्यान 1998 मध्ये सीमा सिंह नावाची महिला त्याच्या आयुष्यात आली। दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले आणि नंतर त्यांनी लग्न केलं। लग्नानंतर दोघेही दिल्लीत आले, मात्र तिथे त्यांची पोलिसांशी चकमक झाली आणि पोलिसांच्या गोळ्यांनी जखमी झालेल्या मुन्नाला अटक करण्यात आली। 2002 मध्ये मुन्ना तुरुंगातून बाहेर आला आणि मुख्तारने त्याच्या मुंबईत राहण्याची व्यवस्था केली, मात्र त्याचा मुंबईत मुक्काम फार काळ नव्हता। 3 वर्षांनी मुख्तारच्या सांगण्यावरून तो गाझीपूरला परतला। 2015 मध्ये भाजप आमदार कृष्णानंद राय यांची गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली होती। मुन्ना बजरंगीने मुख्तारच्या सूचनेवरून हे हत्याकांड घडवून आणले होते। हत्येनंतर मुन्ना फरार झाला होता, मात्र 2009 मध्ये त्याला मुंबईतून अटक करण्यात आली होती। त्यानंतर खून होईपर्यंत तो तुरुंगातच होता। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।